2020 विश्वचषकात भारताची विजयी सलामी, आयर्लंडवर 8 विकेट्सनी मात. कर्णधार रोहित शर्माची 52 धावांची खेळी तर हार्दिक पंड्याच्या 3 विकेट्स. नमस्कार, मी विजय साळवी. आपल्या सगळ्यांचं मुंबई ईस्ट वेस्टमध्ये स्वागत. पहिली बातमी टीम इंडियाची. मंडळी, रोहित शर्माच्या भारतीय संघानं 2020 विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूयॉर्कमधल्या या सामन्यात भारतानं आयर्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. नासाऊ आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरच्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडचा डाव 10 षटकात अवघ्या 96 धावांमध्ये गुंडाळला होता. त्यानंतर भारतानं विजयासाठीचं 97 धावांचं आव्हान तब्बल 46 चेंडू आणि 8 विकेट्स राखून गाठलं. कर्णधार रोहित शर्मानं सलामीला 52 धावांची खेळी करून भारतीय डावाचा पाया रचला. ऋषभ पंतनं 26 चेंडू, 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 36 धावांची खेळी उभारली. त्याआधी भारताकडून हार्दिक पंड्यानं सर्वाधिक 3 फलंदाजांना माघारी धाडलं. भारताकडून अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आणि भारतीय संघाच्या या विजयी सलामीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला बातचीत करायची आहे थेट न्यूयॉर्कमध्ये असलेले आपले क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याशी. सुनंदन, भारताला विजय तर अपेक्षितच होता, पण या विजयात खास काय होतं आणि भारताला पाकिस्तान बरोबरची पुढची मॅच आहे, त्या दृष्टीने आपण या मॅचमध्ये कुठेतरी उणे दिसलो का तुला? विजय, पहिली गोष्ट म्हणजे स्पर्धा चालू होत असताना चांगली सुरुवात होणं हे फार गरजेचं असतं आणि भारतीय संघाने ते करून दाखवलेलं आहे. पहिली बॉलिंग करायचा जो काही फायदा उचलायचा होता त्या 8 विकेट्स फास्ट बॉलरनी घेतलेल्या आहेत. आणि गंमत कशी असते बघ विजय, ज्या हार्दिक पंड्याला क्रिकेटने अक्षरशः धोपटून काढलं होतं गेले 6 महिने, त्याच हार्दिक पंड्याला आज क्रिकेटने घेतलं. त्यामुळे कमी धावसंख्येत रोखता आलं, नंतर दणदणीत बॅटिंग करून विजय मिळवता आला. त्यामुळे हा सुखकर प्रवास राहिलेला आहे. एक नक्की आहे विजय की या विकेटवरती तुम्हाला जर का चांगली बॅटिंग करायची असली तर तुम्हाला तंत्राची गरज लागणार आहे. नुसतंच पाय पुढे टाका, फिरवा पंखा असं करता येणार नाहीये. त्या सगळ्या दृष्टीने सर्व बॉक्सेस आज भारतीय संघाने टिक केल्यात, ज्याचा फायदा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला विजय नक्कीच होईल. सुनंदन, अगदी काही दिवसांचा अवधी आहे, पाकिस्तान समोरची मॅच आहे आणि खरं तर गटात हे 2च संघ असे आहेत जे सुपर 8चं आव्हानापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे सुपर 8च्या आव्हानाची जर रंगीत तालीम करायची तर पाकिस्तान समोर जिंकायचं आहे. भारतीय संघासमोर आता पुढच्या 2-3 दिवसात काय काय आव्हानं असतील सरावात? पहिली गोष्ट म्हणजे आजच्या विजयातनं काय शिकण्यासारखं आहे हे याचा उहापोह भारतीय संघ व्यवस्थापन करेल. एकच दिवस विश्रांती घेईल आणि लगेच मला वाटतं 7 तारखेला ते चांगल्या सरावासाठी मैदानात उतरतील. भारतीय संघाला याची विजय पूर्णपणे कल्पना आहे की आयर्लंड संघाविरुद्धच्या विजयातनं फार हुरळून जायची गरज नाही, कारण अखेर सामना पाकिस्तान विरुद्ध आहे. जसा भारतीय मारा तिखट आहे तसाच पाकिस्तानचा सुद्धा आहे. त्यामुळे त्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग करून शकणारा संघच जिंकणार आहे याची पूर्ण कल्पना रोहित आणि त्याच्या सहकाऱ्यांना आहे आणि त्याच दृष्टीने तयारी केली जाईल. धन्यवाद सुनंदन या सविस्तर गप्पांबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशातल्या लोकसभा निवडणुकीत